नो मच्छिंद्रनाथ प्रसन्न यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या घरातली घडी फक्त वेळ दाखवत नाही, ती आपल्या नशीब, पैसा, प्रगतीशी थेट जोडलेली असते. जर बंद घडी असेल तर नीट चालत नसेल किंवा चुकीच्या दिशेला लावलेली असेल तर सावधान राहा. घरात पैसा येऊनही टिकत नाही, खर्च वाढतो, कामात अडचणी येतात. वास्तुशास्त्रात घडीत काळाचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा काळ थांबतो तेव्हा प्रगतीही थांबते. आता कॅलेंडरबद्दल समजून घ्या. कॅलेंडर म्हणजे फक्त तारखा नाही, ती वेळ, ग्रह आणि भविष्य दाखवतं. घरात जर जुने किंवा मागच्या वर्षाचे कॅलेंडर असेल तर ते अडकलेलं नशीब आणि थांबलेली प्रगती दर्शवतं. म्हणून जर तुमच्याकडून ही चूक होत असेल तर आजच ती सुधारायला हवी. फाटलेलं किंवा जुने कॅलेंडर ठेवू नका. घडी किंवा कॅलेंडर दक्षिण किंवा साऊथ वेस्ट दिशेला ठेवू नका. यामुळे कमाई असूनही पैसा हातात राहत नाही, कर्ज वाढत राहतं आणि मानसिक ताण येतो. घडीसाठी, कारण घडी नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. घडी चालू आणि अचूक ठेवा. बंद घडी कधीही ठेवू नका. फक्त चालू वर्षाचंच कॅलेंडर ठेवा. जुने कॅलेंडर लगेच काढून टाका. कॅलेंडर उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावा. शुक्रवारी सकाळी घडीवर थोडंसं गंगाजल शिंपडा आणि मनात म्हणा, माझ्या घरात वेळ आणि पैसा दोन्हीही वाढो. हा उपाय केल्यानंतर 7 ते 11 दिवसात फरक जाणवतो. मित्रांनो, घरात पैसा येतो पण तो टिकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण मेहनत करतो, प्रयत्नही करतो, पण तरीही पैसा निघून जातो. कारण वेळ जर चुकीच्या दिशेने चालत असेल तर लक्ष्मी येऊनही थांबत नाही. आजपासून एवढंच करा, घडी चालू ठेवा, ती उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा. जुने कॅलेंडर सन्मानाने बाहेर काढा. हे छोटे बदल आहेत, पण त्यांचे परिणाम खूप मोठे आहेत. वेळ सुधारली की नशीब आपोआप सुधारतं. शेवटी एवढंच, पैशामागे धावू नका. वेळ आणि नियम सुधारा. पैसे आपोआप तुमच्याकडे येतील. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमो आदेश, अलख निरंजन.